विराज बघा चाललेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी आता उसाचा रस केला. मयूर नाही रा नाही रा ऐकत तर आमचा दिवस आहे. बाबू बाबू पण आपला फिरत आहे मस्त पैकी. सकाळी चिडचिड करत नाही रा. हे गाईज आता आम्ही चालले हॉस्पिटलमध्ये बाबूला घेऊन, कारण की त्याला बरा नाही करत. रात्री पण तो झोपला नव्हता, नुसता चिडचिड करतो. सो मला असं वाटतं त्याला गॅसचाच प्रॉब्लेम झाला असेल. आता बघा कसं बसले, तो पायाने गेअर टाकतो. त्याला वाटतं मामाच्या कधी ड्रायव्हर व्हायचं आहे. बघा ना आता घरी तिथेच पाय लावतो. नाही बघा ट्रॅफिकमध्ये अटकल्यावर आम्ही पाईपलाईनलाच आहे अजून. सो कधी ट्रॅफिक क्लिअर होते काय माहिती. चला मग भेटते. नाही बघ तो पण कंटाळला, तो बघतो गाड्या. बघू शकतो हॉस्पिटलमध्ये आणि आपला बाबू सुद्धा कंटाळलेला आहे. तो बघूया कधी नंबर लागतो. सो हे गाईज मी हॉस्पिटलमधून कधी चालते आणि येऊन मी बिर्याणी वगैरे बनवली. सो बघू शकता इथे मी घेतली बिर्याणी खायला आणि ते आपला बाबू खेळत आहे चॉकलेटांसोबत. तो जाम चिडचिड करतो. आता त्याचे आंघोळ वगैरे जेवण वगैरे भरून बसवले आणि आता खेळतो तो. सो चला मी जेवण करते ना भेटते तुम्हाला. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला बाबू कसा एकटाच खेळतो इथे. एके साईडला टी व्ही लावले. गाईज त्यांनी माझा मोबाईल पाडलेला आणि इकडे बघा सायकल चालूच त्याची. बाबू जशा अले 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 ए डिकडी जशा सायकलला फुल स्पीडला आहे सायकल. आणि आपली दिदी तिथे झोपलेली आहे. चला सो गाईज तुम्ही बघू शकता बाबू कसा त्याच्या मामाच्या जवळ खेळतो आणि त्याला मारत सुद्धा आहे. तर चला हे ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू. जा चल मामा चालले तुला सोडायला. ड्रायव्हिंगचा दगडा पडला ना काय. सो गाईज आता आपली दिदी गेलेली आहे. तर हे गाईज हॅलो. तुम्ही मी करून घेतला आहे स्वयंपाक. इथे वरण आपला झालेलं आहे. बाबूचा वरण भात पण झालेला आहे. बघू शकता भेल बनवत घेतली. आज आहे गुरुवार. वाजले आहे 12 वाजले. भेलला काढले तर मग मी बाबू काय करतात आम्हाला त्याला असं दाखवलं ना तर यूट्यूब माझा ॲक्सेप्ट करणार नाही. तो बाबू आपला फिरत आहे बाहेर.
यावी आहेत भुवनेश्वरला. तर आज येते संध्याकाळपर्यंत यावी. तो व्हिडिओ यायला थोडं लेटच होत आहे कारण की आपल्या बाबूची पण तब्येत बरी नाही, त्यामुळे मला एडिट करायला जमत नाही लवकर म्हणून व्हिडिओ पण लेट येतात. तर चला आता दीदी आल्यावर भेटते, तोपर्यंत मी सर्व स्वयंपाक करून घेते. तुम्ही बघू शकता इथं मम्मीने आता बाबूला झोपत घेतली. तिथं मम्मी झुला झुलवते, बाबू अजून नाही झोपत. काहीच आज डॅडी येणार आहे. मम्मी बोलते दीदी तुला काय आणलं असं डॅडीने. कधी वाजता आम्हाला बाजारात जायला नाही लवकर बघा. बालाचा आमचा विचार त्याने आम्हाला चालवले. ये बिनकामी माहिती आहे इथं राईट साईड चालतो सिग्नल. मी नेल तो पण नव्हतं झालं, मी दुसऱ्या मुलाची येते होती गाडी चालवायला. यांच्या माहिती मी त्याला बोलले रोडची ऍक्टिव्ह घेऊन जा, आता घेऊन गेला मला माहिती घेऊन सो गाईज आम्ही मेकअपचं सामान घेऊ. बघा ट्रॅफिक कमी नाही आमच्या भिवंडीत. सो गाईज आता आम्ही आलो इथे गोला खायला. पाल बघू शकता बाला बालावर त्याची पुराणी याद आहे ताजा. बरोबर बाला चाकरी बघ आवरा पटापट जेवण्यान बी एक्सपर्ट. सो गाईज आता फायनली मी घरी पोचलेले आहे बाजारातून. खूप ऊन होता आणि ट्रॅफिक पण होती थोडीफार. बघा दीदीला आणि पार्सल घेऊन चप्पल दुसरं जाऊन तर त्याला भेटते तुम्हाला नंतर. हा इकडे बघा. हा मा तर काही इथे घेतले आपण बाबूला पेज पियाला. तर बाबूला पेज पाहिजे. मा दुबईचा बाबूच्या पेज पाहिजे. आणि आम्ही बाबूचा फोटोशूट केलेला आहे. त्याचा दात आल्यात, मग त्याचा फोटोशूट बाकी होता ना, तर तो केला आम्ही. मग त्याला इथं पेज काढायला मी बघते बघ कसं. त्याला जशांच्या डॅडीला फोन करू आल्यात का काय. सो गाईज तुम्ही बघू शकता बाबू कसं कोपऱ्यात जाऊन बसले. हा माझं सामान रेडी आहे घरी जायला. बघू शकता वर्षाचा पहिला आमरस प्रसादने आणले मला. पाडशील तू. येत जशा चालू या आमरस पिऊन घेते मग निघते. बघा बाबू. सो गाईज बाबू बघा किती घाई करतो गाडीत बसायसाठी. ए जशांक जशांक ते गोळून बसा. गाईज बघू शकता मला एकटीला सरळ एवढी जाणार ना कौशन एक नव्हता. त्याला मी एक तास तयारी करून बसलेलो. आमची बाळाची बाबू सो गाईज फायनल मी घरी पोचलेलो आहे. आणि मी नाही. तर हे गाईज फायनली आता मी पोचलेले आहे. आणि इकडं डिंजीवर तोंड कसं करते त्याच्या तोंड करते. आणि तुमच्यासाठी सरप्राईज फायनली आमचे साहेब आलेले आहेत घरच्या घरी. कसा झाला हो तुमचा प्रवास? खूप चांगला झाला आणि आम्हाला खूप मजा आली. इकडे तर बघा गाईजला आहे तर करा. हाय गाईज. आणि हे बघा माझा पसारा. हे कपडे धुवून ठेवलेत आमच्या आईने. आणि हा माझा बाजा बुस्तारा. आता बाबूला औषध पाजते. ए डिंकी चिमली 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 माझी. तर चला आता आले तर स्वयंपाक वगैरे करायला लागेल मला. आणि मग दीदी आल्यावर भेटते तुम्हाला. बाय बाय. पैकी साईडला स्वयंपाक करत ठेवलेला आहे मी. भातच बाकी जिरा राईस बनवून घेतले. आणि बाबू आपल्या झोपत जायसाठी बाबूची डोळी घेतलं.
ही दीदी. सो चला गाईज आता आम्ही जेवण करायला घेतलंय. सो तुम्ही बघू शकता पनीर टिक्का बनवलाय आम्ही, दीदीने घेतले तिथे. आणि बघू शकता जशांग बेबी उठलेला आहे आणि दीदी तिचे डॅड. सो त्याला जेवण करते, भेटते तुम्हाला. अजून एक केक मामा जेवण येत कपिल मामा आले. बघ मम्मीच्या काय सीधा करना तो सीधा करना डब्बा आवडलं तुला? हा तुला आवडलं का? तुझ्या बर्थडेला नाही, आता पक्का प्रॉमिस केले बर्थडेला नाही. सो गाईज तिचा चालू आहे होमवर्क आणि हिला जायचं आहे मॉलला. सो तिचा डॅडी बोलून नेईन तो आता ते आत्ताच थकून आल्यात फिरून. बघू थोड्या दिवसांनी सांगू त्यांना. माझे रे बघा मला कते तर म्हटलं परी दीदीचं बर्थडे येऊ ना 29 ना 20 हाँ 20 हाँ हो जे डायरेक्ट सांग 18 डेज बाकी 18 days 1 2 3 4 5 6 7 8 9 8 10 11 12 13 14 15 16 17 18 इथे आहे तुझा बर्थडे 10 मार्च. बघा तरी पण चल आता गाईजला गुड नाईट बोल आपल्या. गुड नाईट गाईज. ना तुम्हाला आज आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.